नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्त राहा. आज आपण करत आहोत अप्प्याची रेसिपी आणि हे अप्पे गोड आहेत. आपण 2 प्रकारचे अप्पे करू शकतो, एक तर गोड किंवा तिखट. तर हे आम्हाला गोड अप्पे आवडतात. आम्हाला म्हणजे मला आणि संयुक्ताला. तर मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, 5 आपले चहाचे चमचे म्हणजे टीस्पून साखर घेतलेली आहे आणि इथे चवीला थोडंसं मी खोबरं घातलं. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालते आहे. आणि ह्याच्यामध्ये मी पातळ असं दही घेतलेलं आहे, ते मी 1 वाटी घालते आहे. पण आपण कन्सिस्टन्सी बघून आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. किंवा 1 वाटी दही, 1 वाटी तुम्ही दूध घालू शकता. जर 1 वाटी तुम्ही बारीक रवा घेत आहात तर मी ह्यामध्ये 2 वाट्या दहीच घातलेलं आहे. तुम्ही दूध, दही काही घालू शकता. आणि चवीसाठी किंवा फ्लेवरसाठी वेलची घातलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता ह्याचा थिकनेस. आणि आता मी ह्याला 10 ते 15 मिनटं रेस्टवर ठेवून आता हे बॅटर रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी खूप छान झालेली आहे आणि हे खूप छान लागतात अप्पे. मुलांना टिफिनसाठी किंवा आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून आपण घेऊ शकतो. आपण हे अप्पे अशा प्रकारच्या अप्पेपात्रामध्ये करू शकतो. माझ्याकडे 7 खणांचं अप्पेपात्र आहे. काही जणांकडे मोठंही असतं. तर ह्याच्यामध्ये फक्त हार्डली आपल्याला 1-2-3 थेंब तेल किंवा तूप घालून आपण हे छान खुसखुशीत, वरून खुसखुशीत, आतून सॉफ्ट असे हे अप्पे रेडी होऊ शकतात आपले. हार्डली 3 ते 4 मिनटामध्ये. तुम्ही बघू शकता छान असे ते वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट. तर ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा. खूप छान लागते, सुंदर लागते, मुलं खूप आवडीने खातात. तर अशा प्रकारे तुम्ही अप्पे करून मला तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिलात त्यासाठी तुमचे खूप सारे धन्यवाद. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद.